समजा तुमचा एक गुडघा दुखतोय, एका पायावर जास्त ताण येतोय, एक पाय तुमचा जास्त कमजोर आहे, तर अशा वेळेला जिना चढताना, पायऱ्या चढताना किंवा उतरताना कोणती पद्धत वापरायची ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर दीपाली घाडगे, श्री निरामय आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. समजा तुमचा डावा गुडघा दुखतोय, तर अशा वेळेला पायऱ्या उतरताना डावा पाय आधी खाली ठेवायचा, त्यानंतर उजवा पाय त्याच्या शेजारी ठेवायचा, पुन्हा डावा पाय खाली, उजवा पाय शेजारी, डावा पाय खाली, उजवा पाय शेजारी, अशा पद्धतीने तुम्ही सर्व पायऱ्या उतरायच्या आहेत. आपण काय करतो, जो दुखरा गुडघा आहे तो आधी खाली ठेवल्यामुळे तो जास्त वाकत नाही आणि त्याच्यावर जास्त ताण सुद्धा येत नाही. याच पद्धतीने तुम्ही सर्व पायऱ्या उतरू शकता. आता पायऱ्या चढताना काय करायचे आहे, पायऱ्या चढताना मात्र जो चांगला पाय आहे ना तो आधी वरती ठेवायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा दुखरा पाय शेजारी ठेवायचा, पुन्हा चांगला पाय वरती, दुखरा पाय शेजारी, चांगला पाय वरती, दुखरा पाय शेजारी. म्हणजे यावेळेला आपण काय करतोय की दुखणारा पाय खाली ठेवतोय, त्यामुळे तो जास्त बेंड होत नाही आणि त्याच्यावरती ताण सुद्धा कमी येतोय. म्हणजे व्हायचं झालं तर उतरताना आणि चढताना दोन्ही वेळेला दुखणारा पाय जो आहे तो खाली ठेवायचा आहे. चढताना काय करायचंय, पहिल्यांदा चांगला पाय वरती ठेवायचा म्हणजे दुखणारा पाय खाली राहतोय. उतरताना काय करायचंय, दुखणारा पाय आधी खाली ठेवायचा म्हणजे दोन्ही वेळा दुखणारा पाय जो आहे तो खाली ठेवायचा आहे. खूप सोपी युक्ती आहे, तुम्ही जरूर करून पहा. आता तुम्ही म्हणाल आमचे दोन्ही गुडघे दुखतात, आम्हाला रोज जिने चढावे लागतात, ऑफिसमध्ये घरी सुद्धा आम्हाला जिने चढावे लागतात, गुडघ्यांची हाडं झिजलेत असं डॉक्टरांनी सांगितलंय, तर अशा वेळेला काय करायचं. पहिली गोष्ट, गुडघ्याची हाडं झिजलेली असणं किंवा गुडघ्याची गादी फाटलेली असणं, झिजलेली असणं, यामुळे होणाऱ्या गुडघेदुखीपेक्षा गुडघ्याच्या सांध्याच्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये काही इम्बॅलन्स झालेला असतो, ते कमजोर झालेले असतात, ते योग्य पद्धतीने आपण वापरत नाही, म्हणून होणारी गुडघेदुखी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. जर तुम्ही त्या मसल्सना स्ट्रॉंग केलं, मसल्सचा जो इम्बॅलन्स झालेला आहे तो जर ठीक केला, तुमचं पोस्चर ठीक केलं, तर गुडघेदुखी निश्चितच बंद होऊ शकते. ग्रेड 1 ऑस्टिओआर्थरायटिस असेल, गुडघ्याची गादी झिजली असेल, हाडं झिजली असतील, तर फक्त मसल्सचा बॅलन्स करण्यामुळे, मसल स्ट्रॉंग करण्यामुळे तुमची गुडघेदुखी निश्चित थांबू शकते. तर आता ही मसल्सची ताकद वाढवायची कशी किंवा हा बॅलन्स साधायचा कसा, 3 प्रकारे आपण हे करू शकतो. पहिली गोष्ट आहे, शरीरामध्ये ज्या गोष्टींची कमतरता असेल, उदाहरणार्थ कॅल्शियम कमी असेल, प्रोटीन्स कमी पडत असतील, काही वेळेला विटॅमिन D3 कमी पडत असेल, बी कॉम्प्लेक्सचे, विटॅमिन बी चे काही प्रकार कमी पडत असतील, तर अशा वेळेला तो बॅलन्स करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल आम्ही तर रोज कॅल्शियमच्या गोळ्या खातो, आम्ही विटॅमिन D ची गोळी सुद्धा खातो, तरी सुद्धा आमचं कॅल्शियम कमी कसं काय असू शकतं. तर जे तुम्ही खाता ते तुमच्या शरीरामध्ये शोषलं गेलं पाहिजे, यासाठी काही आयुर्वेदिक औषधं आपण वापरू शकतो, आपण देऊ शकतो, की ज्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते, तुमची भूक वाढते आणि तुमच्या आतड्यांची शरीराला आवश्यक असलेले घटक शोषून घेण्याची क्षमता सुद्धा वाढते. त्याचबरोबर मीठ, साखर, पॅकेज फूड ह्या सर्व गोष्टी कमीत कमी खायच्या आहेत. आता दुसरी गोष्ट, पंचकर्म चिकित्सा. या पंचकर्म चिकित्सेमध्ये बाह्य चिकित्सा येते, आभ्यंतर चिकित्सा येते. यामध्ये बस्ती, जानुबस्ती, जानुधारा, स्नेहन स्वेदन, पत्रपोट्टली, पोट्टली शेक या सर्व गोष्टी येतात आणि यामुळे स्थानिक सांध्यामध्ये जो बिघाड झालेला आहे तो दुरुस्त केला जातो. त्याचबरोबर तुमच्या मसल्सची शक्ती पण वाढवली जाते. आणि जसं आपण गट आणि ब्रेन यांचं रिलेशन मान्य केलेलं आहे, त्याच पद्धतीने नवीन संशोधनानुसार गट आणि नी आर्थरायटिस याचं सुद्धा रिलेशन आहे. त्यामुळे जेव्हा बस्तीद्वारे आपण गुदद्वारातून काही औषधं आतमध्ये सोडतो, काही तेलं शरीरामध्ये सोडतो, तर ती सर्व तेलं किंवा ती सर्व औषधं आपल्या जानुसंधीच्या ठिकाणी, गुडघ्याच्या ठिकाणी जाऊन काम करतात आणि तिथली झीज कमी करतात, तिथलं जे वंगण आहे ते भरून काढतात आणि त्यामुळे तुमची गुडघेदुखी निश्चितच कमी येते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, व्यायाम.
आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या गुडघ्याभोवतीच्या मसल्सचा जो काही इम्बॅलन्स झालेला आहे, उदाहरणार्थ गुडघ्याच्या वरच्या बाजूचे, मांडीच्या पुढच्या बाजूचे जे क्वाड्रिसेप मसल्स असतात जणांमध्ये स्ट्रॉंग असतात किंवा ते ताकदवान करण्याचे व्यायाम जास्त केले जातात. मग अशा वेळेला होतं काय की पुन्हा गुडघ्यावरती जास्त भार येतो आणि गुडघ्याची झीज वाढते, गुडघेदुखी वाढते. तर आपल्याला काय करायचे, मांडीच्या वरच्या बाजूचे, मागच्या बाजूचे जे ग्लुटियस मसल्स आहेत ते आपल्याला स्ट्रॉंग करायचे आणि ते वापरात आणायचे, जेणेकरून गुडघ्यावरती जो क्वाड्रिसेप मसल्सचा ताण येतो तो कमी होईल आणि गुडघे योग्य पद्धतीने वापरले जातील, गुडघेदुखी कमी होईल. आता जिना चढताना किंवा उतरताना सुद्धा आपल्याला ग्लुटियस मसल्सचा, बट मसल्सचा वापर करायचा आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचं पाऊल जे आहे ते बाहेरच्या बाजूला वळवून ठेवायचे. म्हणजे जिना चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेला पाऊल थोडंसं बाहेरच्या बाजूला वळवायचंय. यामुळे होतं काय की गुडघ्याचा सांधा पण आपल्या बाहेरच्या बाजूला वळला जातो आणि त्यामुळे मग गुडघ्याच्या आतल्या बाजूला मेडियल साईडला जो काही ताण येतो नेहमी आपल्या गुडघ्यावरती, बऱ्याचदा आपण बघतो की स्त्रियांची गुडघेदुखी जी सुरू होते ती गुडघ्याच्या आतल्या बाजूकडून सुरू होते. तर जेव्हा तुम्ही पाऊल असं बाहेरच्या बाजूला वळवता तेव्हा गुडघ्याच्या आतल्या बाजूला होणारी जी झीज असते ती थांबते आणि तिथला ताण असतो तो कमी होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला जिना चढायचे किंवा उतरायचे. नक्की कसं करायचंय ते आपण पाहूया. दिशेने असतील बाहेरच्या बाजूला बोट वळवायचेत आपल्याला आणि त्यामुळे गुडघ्याचा जो भाग आहे तो सुद्धा थोडासा बाहेरच्या बाजूने वळलेला असेल, गुडघ्याचा भाग सुद्धा बाहेरच्या बाजूने वळलेला असेल आणि मग आपल्याला पाऊल वरती टाकायचे. अशा पद्धतीने दोन्ही पायाची बोट जी आहेत ते बाहेरच्या बाजूला असतील आणि त्यानंतर आपल्याला बट मसलचा वापर करायचा आहे. स्क्वीज युअर बट अँड देन अप, स्क्वीज युअर बट अँड देन अप. बाहेरच्या बाजूला पाय ठेवून चालायचे. थोडंसं बदक चालताना चालल्यासारखं असं वाटेल, पण एकदा का तुम्ही अशा पद्धतीने भरभर चाललात तर ते तुम्हाला विचित्र सुद्धा वाटणार नाही. हे तुम्हाला सुरुवातीला थोडंसं ऑड वाटेल, वेगळं चालल्यासारखं वाटेल, पण जसं सराव होईल तसं त्याच्यामध्ये ऑड सुद्धा काही वाटणार नाही आणि तुमची गुडघेदुखी सुद्धा कमी होईल. आता जिना उतरताना आपल्याला काय करायचंय बघा. जिना उतरताना आपण जो पुन्हा असंच करायचंय, पाऊल बाहेरच्या दिशेने, गुडघ्याचा सांधाही बाहेरच्या दिशेने जातो, पाय खाली टाकायचंय, खालच्या पायरीवर टाकायचंय. पण या वेळेला जो पाय आपण खाली टाकतो त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं नाहीये, तर जो पाय आपल्या वरती आहे त्या बाजूचा ग्लुटियस मसल कॉन्ट्रॅक्ट करायचंय आणि दुसरा पाय खाली टाकायचाय. कारण जेव्हा आपण पाय खाली टाकतो तेव्हा त्याच्या विरुद्ध बाजूचा जो पाय वरती असतो त्या बाजूचे मसल्स जे आहेत ते जास्त ताण त्या पायाच्या मसल्स वरती येतो. त्या पायाचे मसल्स जे आहेत ते खाली जाणाऱ्या पायाच्या मसल्सना आधार देतात, त्यांची स्ट्रेंथ वाढवतात, त्यांना सपोर्ट सुद्धा करतात. म्हणून पाय खाली टाकताना वरच्या बाजूचा ग्लुटियस आकुंचित करायचे, पाय खाली टाकायचे. पुन्हा तसंच विरुद्ध बाजूचे ग्लुटियस आकुंचित करायचा, पाऊल बाहेरच्या बाजूला, गुडघा बाहेरच्या बाजूला आणि पाय खाली टाकायचे. अशा पद्धतीने तुम्ही जिना उतरायचा आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि त्या पद्धतीने ऍक्शन करा, त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. आणि हो, हे काहीही करताना जर तुम्हाला दुखत असेल, जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला तज्ञ डॉक्टरांची भेट घेण्याची गरज आहे. श्री निरामय आयुर्वेद मधून ऑनलाईन औषधं मागवायची असतील किंवा अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही करू शकता आणि पत्ता व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहेच. आपणास डॉक्टर दीपाली घाटगे यांच्याकडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे. येताना आधीचे सर्व रिपोर्ट्स म्हणजेच सोनोग्राफी, MRI, रक्त तपासणीचे रिपोर्ट, यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन याव्यात. सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे, पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी 94 23 20 38 40 या नंबरवर फॉर ऑनलाईन कन्सल्टेशन असं मेसेज करावा आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट फिक्स करावी. आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाटगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय, सरापेठ, शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 94 23 20 38 40.